आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाळ एकदा का गोड हसलं की त्याचं हसू बघूनच आपल्याला असं वाटतं आपल्याला किती बी त्रास झाला तरी बी ह्या उभ्या जगात आपल्या इतकं सुखी कोण बी नाही। त्या आईसाठी त्या बाळाचं पिपळाच्या पाना एवढं हात ते असं जेव्हा आईच्या गालावरनं फिरत्या का नाही तेव्हा असं वाटतं आपण बाईच्या जन्माला येऊन आपलं सार्थक झालं। मग तिथनं पुढं ती आई आपल्या लेकराच्या डोळ्यातच समद जग बघायला सुरुवात करते। आईसाठी आपलं लेकरू म्हणजे समद जग एका बाजूला आणि तिचं लेकरू एका बाजूला असतंय। छोटी आई, तुला हे सगळं कसं माहित ग? नाही म्हणजे तू कुठे अनुभवलंस हे? अगं वय पर ते दुसऱ्या बायकांचा अनुभव ऐकलेला आहे ती ऐकूनच आपलं सांगितलं मी तुम्हाला। अरे देवा, मी काही इथं बोलत बसल्या। अगं तिजूच्या दूध प्यायची वेळ झाल्या, मी दूध घेऊन येते। हा मालून अगं हे काय करत होतीस तू? आज लय मोठी चूक घडली असती तुझ्या हातनं। नाही नाही, मला लय जपून राहावं लागणार आहे। आज बोलायच्या नादात समज सांगून गेली असती तर किती महागात पडलं असतं। नाही मालन, तुला तुझ्या भावनांवर ताबा ठेवायला लागणार आहे। धनु, काय झाले धनु? का रडतेस तू? व याच्या आधी कधी माझ्या बोलण्याचं तुला इतकं वाईट वाटलं नव्हतं, मग आज का? काही नाही, तुम्ही जा झोपायला। धनु, हे बघ, तू इथं बाहेर रडत बसल्यावर मला आज झोप लागणार आहे का? सांग, काय झालंय? मी 2-3 जागेवर नोकरीचं विचारायला गेले होते, तिकडे मला नाही म्हणून सांगितलं। मग मला वाटलं निदान पार्लर मध्ये तरी मला नोकरी मिळेल, पण नाही। आज मला एक गोष्ट कळून चुकली, या जगात माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या गुणांपेक्षा नेहमी नेहमी त्याच्या दिसण्याला जास्त महत्व दिलं जातं। आणि बाहेरचे ते बाहेरचे, घरातले बी माझा दुस्वास करते, मी जाड आहे म्हणून। नानींना मी सून म्हणून आवडत नाही का? मी जाड आहे म्हणून। तुम्हाला बी 4 चौकात मला बायको म्हणून मिरवावं असं वाटत नाही का? कारण मी जाड आहे म्हणून। माझ्या ताब्यात ज्या ज्या गोष्टी होत्या ना त्या सगळ्या करून झाल्या, पण मी तुम्हाला खरंच सांगते, माझ्या शरीराचं मी काय करावं मला खरंच नाही कळत। खरंच कळत धनु, सावर स्वतःला। आणि हे काय नको ते डोक्यात घालून घेतलेस तू? हे बघ, ज्या लोकांनी तुझ्या शरीरामुळे तुला नोकरीसाठी नाकारलंय ना, त्यांना काय माहित तू ह्या शरीराच्या ताकदीवर ह्या बिल्डरला उचललं होतंस ते? माझा ऐक, त्यांनी तुला नोकरीसाठी नाही म्हणालेत ना, त्यात त्यांचं नुकसान आहे, तुझं नाही। तुला ह्याच्यापेक्षा भारी नोकरी मिळणार आहे, बघच तू। नाही, मी रडते म्हणून तुम्ही माझ्याबद्दल चांगलं बोलताय, मला माहितीये। आता सगळं काय तूच ठरवणार आहेस काय? अगं, जशा 4 गोष्टी तुझ्यात वाईट आहेत ना, तशा 4 गोष्टी तुझ्यात चांगल्या पण आहेत की। आता त्या गोष्टींना मी कसं डावलू? आणि मला माहिती आहे, तू एकदा एक गोष्ट करायची ठरवलीस ना तर ती गोष्ट तू करतेसच। आणि एवढे सगळे इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर आता तुला कळलं की नेमकं इंटरव्ह्यू मध्ये काय करायचं। त्यामुळे आता ज्यावेळी तू जाशील ना त्यावेळी आत्मविश्वासाने जा। बघ, ही नोकरी तुला आता नक्की मिळणार। खरंच? नाही, खोटं बोलतोय मी। अगं खरंच सांगतोय मी।
आणि एवढं प्रयत्न करून तुझ्याबद्दल मी चांगलं बोलतोय. अगं जरा तरी हस की आता. एक तर आम्हाला अशा धनुला बघायची सवय नाहीये. म्हणजे नेहमी एक तर बोलणारी नाहीतर मला झापणारी. आता कसं आता मस्तपैकी झोप लागणार आहे मला. काय चला आता. धनु तू रडल्यानंतर तुला खाली झोप म्हणण्याचं माझं मन होत नाही. असं कर, आज तू पलंगावरच झोप. हा पण आज एकच दिवस हा, नाहीतर परत उद्या रडायला चालू करशील. काय यात भाऊ सगळं सामान मिळेल ना तुमच्याकडे? हा कुठल्याच गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे ना बहिणीच्या दवाखान्यात. दादा गावातला सगळ्यात बेस्ट दवाखाना आमच्या वहिनींचा झाला पाहिजे. काय अहो तुम्ही काळजीच करू नका, सगळं सामान आपल्याकडे मिळतं एकदम बेस्ट क्वालिटीचं, काही टेन्शनच नाही. आणि तुम्ही जसं म्हणताय ना तसं प्रत्येक सामान आमच्याकडे आहे. भाऊ यादी परत एकदा बघा आणि नक्की सांगा मिळेल का नाही ते. लिस्ट बघितली मी. अहो सर हाच व्यवसाय करतो मी आणि तुम्हाला प्रत्येक वस्तू मिळणार आहे. झालं तर मग सांगा कुठे गेलं हे सामान? अहो तुम्हाला कुठेच नाही यायचं, होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरी म्हणजे तुम्हाला तुमचं सामान घरपोच मिळणार. काय सांगता दादा, हे भारीच की. म्हणजे एकदा का सामान घरात आलं की लगेच दवाखान्यात टाकतो. एक काम करतो, तुम्हाला कोटेशन पाठवतो. हो म्हणजे कुठल्या वस्तूला किती किंमत लागते ते. हा मी आता लगेच सांगतो तुम्हाला किती लागतं ते. हे काय जास्त काहीच नाही, फक्त 2 लाख रुपये. काय 2 लाख? एवढं पैसे? खरंच एवढं महागाचं सामान आहे काय? अहो सर हे क्लिनिकसाठी लागणारं इम्पोर्टेड सामान आहे. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट, तर तेवढा खर्च लागणारच ना. आणि तसा पण मी तुम्हाला डिस्काउंट देणार आहे. आणि डिस्काउंट देऊनच एवढे पैसे होत आहेत. तुम्ही सांगा म्हणजे कधी सामान पाहिजे ते लगेच आणून देतो. आम्हाला जरा वाईज पैसे जमवायला वेळ पाहिजे होता. एक काम करा, तुमचा नंबर देऊन जावा, आम्ही तुम्हाला फोन करतो. अहो काय मला वाटलं तुम्हाला लगेच सामान पाहिजे म्हणून आलो होतो मी. नाही आम्हाला लगेचच पाहिजे होतं, पण आम्हाला माहित नव्हतं ना ह्याला एवढं पैसे लागतील. त्यामुळे वाईट जरा पैसे जमवायला वेळ पाहिजे होता. मी एक काम करतो, ही लिस्ट आहे ना माझ्याकडे ठेवतो आणि तुमच्याकडे पैसा लगेच सांगा, फोन करा मला, लगेच सामान घेऊन येतो. हां येतो, नमस्कार. अरे दादा, अरे या माणसानं तर बॉम्बच टाकलाय की. आता काय करायचं? पैसे कुठून आणायचे एवढे?